कधी विचार केला आहे का, दत्तात्रेयांचा दुसरा पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज नेमके कोण होते? इसवी सन 1378 साली वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या छोट्याशा गावात एक अद्भुत घटना घडली. अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला. जन्मतःच त्या बालकाच्या मुखातून ओम असा पवित्र नाद उमटला. पुढील 7 वर्ष त्या बालकाने एकही सामान्य शब्द उच्चारला नाही. मौन व्रताचे कठोर तप करत तो शांतपणे वाढत राहिला. 7व्या वर्षी त्याने स्वतःच मातापित्यांना सांगितले, माझे उपनयन करा. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदांचे मंत्र अखंड प्रवाहित होऊ लागले. त्या क्षणी सर्वांना उमगले, हा अवतारी पुरुष आहे. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मातापित्यांना प्रणाम करून त्यांनी घर सोडले आणि बद्री केदारनाथच्या दिशेने पाऊले वळवली. काशी नगरीत त्यांची भेट वृद्ध संन्यासी कृष्ण सरस्वतींशी झाली. त्यांनी नरहरीला संन्यास दीक्षा दिली आणि नरहरी झाले श्री नृसिंह सरस्वती महाराज. उत्तर भारतात साधना आणि अध्ययन पूर्ण केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतात भ्रमण सुरू केले. प्रथम कारंजा, नंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर आणि शेवटी अमरापूर. अमरापुरात त्यांनी 12 वर्ष वास्तव्य केले. हेच स्थान पुढे नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर गाणगापूर येथे त्यांनी तब्बल 24 वर्षे लीला केली. त्यांच्या कीर्तीचा असा दरवळ पसरला की बेदरचा बादशहा अल्लाउद्दीनही त्यांच्या दर्शनासाठी आला. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभांचे कार्य पुढे नेले, दत्तभक्तीचा प्रसार केला आणि अखंड शिष्य निर्माण केले. त्यांच्या प्रमुख 7 शिष्यांमुळे दत्त परंपरा आजही अखंड चालू आहे. आजही औदुंबर, नरसोबाची वाडी आणि गाणगापूर ही तीर्थक्षेत्र हजारो भक्तांना शांतता, श्रद्धा आणि समाधान देत आहे. श्री गुरुदेव दत्त.